मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि जून महिना पूर्णपणे संपलेला आहे। आज 30 तारीख आहे, त्यामुळे आपल्याला योजनेचा हा मुद्दा मांडणंच लागणार आहे, जेणेकरून आपल्याला कोणतेही वितरण जे आहे ते वेळेवर मिळत राहावे। असं नाही व्हायला पाहिजे की आपण निवांत राहिलो आणि वितरण होईल तेव्हा होईल, तर तशाने वितरण वेळेवर होणार नाही। ऑलरेडी 2 महिने जे आहेत गॅप पडला होता, खूप वेळेस जो आहे तो मुद्दा लावून ठेवला आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण तो मुद्दा लावण्यात आला आणि त्यानंतर फायनली जाऊन तो गॅप जो आहे तो भरून निघाला। मग आता परत गॅप पडला नाही पाहिजे याची आपल्याला पण काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठीच जे आहे लवकर वितरण शासनाने करायला पाहिजे, वेळेच्या वेळी करायला पाहिजे। कारण बघा, जून महिन्याची आजची आहे 30 तारीख आणि थोडक्यात काय तर या वेळेचा जो जून महिना आहे तर तो आहे पूर्ण 30 तारखेचा, म्हणजे 30 दिवसांचा। त्यामुळे आजच्याने जून महिना संपलेला आहे। वटपौर्णिमेच्या निमित्ताने बघा, म्हणजे तेव्हा पण काल पण कोणत्याही प्रकारे जी आर आला नाही। खरं तर काल वितरणच व्हायला पाहिजे होतं, कारण महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस होता, तरी देखील काल वितरणाचा जी आर पण आला नाही। माझ्या मते तर काल वितरण झालं असतं बरं झालं असतं, पण तसं काही झालेलं नाही आणि तसा कोणी मुद्दा पण मांडलेला नव्हता बघा। त्यामुळे बघा, जी आर जो आहे तो नेमका कधी येणार आणि लवकर जी आर काढावा अशी शासनाला विनंती आहे। आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, पण मात्र त्यांचा हप्ता काही कारणानिमित्त, टेक्निकल कारणानिमित्त थांबला असेल किंवा यादीमध्ये त्यांचे नाव अपडेट झाले नसेल तर त्यांना हप्ता मिळेल, पण त्यासाठी मात्र ती लाभार्थी पात्र पाहिजे। नाहीतर तुम्ही अपेक्षेने पाहत बसताल तर तसं होणार नाही, पात्र असताल तर होईलच। आणि शासनाने चालू वर्षातलाच ITR गृहीत धरायला पाहिजे, विनाकारण लाडक्या बहिणींवर अन्याय करायला नाही पाहिजे। आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करायला तुम्ही सांगितलं, पण कागदपत्रे अपलोड करायचा पर्याय उपलब्ध नाही। टेक्निकल एरर येत आहे या वेबसाईटवर, त्या वेबसाईटचं ज्यांना कोणाला टेंडर दिलेलं आहे तर त्यांनी तो जर काही बग असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो काढून टाकावा अशी विनंती आहे। बघा, येऊयात आपल्या मुद्द्याकडे। जी आर कधी येणार? 24 जूनचा हप्ता, म्हणजे तब्बल 2 वर्षे या योजनेला होत आहे आणि आता तर म्हणजे एकदम म्हणजे त्याला काय म्हणूया, 2 वर्षे तर गोड त्याचा हे करायला पाहिजे, म्हणजे समारोप करायला पाहिजे। आता 2 वर्षे होत आहेत म्हणून, तर तसं पण काही शासनाने जर केलं तर बरं होईल। म्हणजे या योजनेसाठी काही आयोजित केलं एखादा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने जर का 2 वर्षे पूर्ण होतं आणि त्या निमित्ताने जर का लाभार्थ्यांची थोडी संख्या पण वाढवली, काही लाभार्थी अपात्र झाले त्यांना पात्र केलं आणि त्याच निमित्ताने जर का हप्ता दिला तर फार चांगलं होईल। तेवढंच या योजनेला आणखी पाठबळ मिळेल। महिना संपला तरी देखील वितरण झालेले नाही, कारण जून महिन्याचा हप्ता जो आहे अजून आपल्याला पेंडिंगच आहे, अजूनही तो जी आर आलेला नाही। त्यामुळे निधी लवकर जर वितरित करायचा असेल तर जी आर काढणं अत्यंत गरजेचं आहे। तर जी आर कधीपर्यंत येईल बरं? मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की पहिल्या आठवड्यामध्ये जी आर येणार नाही, पण मात्र दुसऱ्या आठवड्यामध्ये जी आर येण्याची शक्यता आहे। 9 ते 11 तारखेच्या दरम्यान खास करून जी आर येण्याची शक्यता ही अधिक आहे। जास्तीत जास्त 12-13 तारखेपर्यंतच्या आतच, पण 9 ते 11 या तारखेदरम्यानच आपल्याला जी आर येईल आणि लवकर जी आर यायला पाहिजे। त्यासाठी वेळोवेळी आपण मुद्दा लावून ठेवणार आहोत इथून पुढे। असं नाही की निवांत येऊ द्या, जी आर जेव्हा येईल तेव्हा, तर तसं म्हणल्याच्या नंतर तर मग योजनेचं महत्त्व पण कमी होऊन जाईल। तर योजनेचं महत्त्व कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ द्यायचं नाही, ही जी आहे जबाबदारी जी आहे तर ती आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे। बघा, इथे जे वितरण आहे, जर समजा पुढच्या हप्त्यामध्ये, म्हणजे आता जूनचा हप्ता चालू होणार आहे, म्हणजे पुढचा हप्ता, म्हणजे एक हप्ता सोडून त्याच्यानंतरचा हप्ता जो आहे म्हणजे जुलैचा, तर तेव्हा जी आर येईल आणि त्यानंतर जे आहे वितरण पुढील 4 ते 5 दिवसामध्ये होईल, म्हणजे जी आर आल्याच्या नंतर। आणि ते वितरण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं 17-18 तारखेच्या दरम्यान किंबहुना याच्या अगोदर पण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। योजनेचा मुद्दा प्रचंड लाभार्थ्याने सांगितलं सर जी आर लवकर काढण्यासाठी मुद्दा मांडा, तर तो मुद्दा आपण मांडणार आहोत, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। सध्या तरी बघा, काल जर दिलं असतं वितरण, जर काल केलं असतं तर फार चांगलं झालं असतं, किमान जी आर तरी काढायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही। पण असो, आत्ता तरी किमान लवकर जी आर काढावा अशी विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, कोणत्याही प्रकारचे अपडेट आले तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।